नमस्कार मित्रांनो, आज आपण औद्योगिक क्रांती या विषयावर गप्पा मारणार आहोत. साधारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची गोष्ट ऐकली असेल. त्या सुमारास 17व्या दशकाच्या सुमारास या सगळ्या गोष्टींचा उदय झाला. या सुमारास पहिल्यांदा औद्योगिक क्षेत्रात इंडस्ट्री या स्वरूपात काही गोष्टी घडायला सुरुवात झाली. याआधी एक अमेरिकन इतिहासतज्ञ असं म्हणतो की जवळपास सजीव माणसांचा इतिहास हा जवळपास 1,00,000 वर्षांचा जर आपण कन्सिडर केला तर या जवळपास 1,00,000 वर्षांमधले 90 ते 95 हजार वर्ष माणूस शेती करत होता. ही सगळी शेती करत असताना काल जशी शेती केली तशीच शेती उद्या माणूस करत होता. मागच्या महिन्यात जशी केली तशीच आज, मागच्या वर्षी केली तशीच आज, मागच्या दशकात जशी केली तशीच शेती होत राहिली. कदाचित मागच्या शताब्दीत झाली तशीच शेती आणि त्याच स्वरूपातली शेती होत होती. ह्यामध्ये माणसाच्या औद्योगिक क्षेत्रातल्या प्रगतीचा ओढ आणि वेग हा फार कमी होता. माझं असं अजिबात म्हणणं नाही की माणसाची प्रगती होत नव्हती, पण त्याचा वेग हा फार कमी होता. 17व्या शतकात जेव्हा औद्योगिक क्रांती व्हायला सुरुवात झाली तेव्हा या वेगाने सुसाट जोरात पळायला सुरुवात केली. मग पहिल्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी आपल्याला वाफेचं इंजिन आलं. ह्यावेळी ज्या क्षणी ज्या गोष्टी घडायच्या त्या गोष्टी घडायला लागल्या. दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी जवळपास मास प्रोडक्शनसारखी गोष्ट घडायला लागली की जी गोष्ट आधी एकाच दोनच स्वरूपात होत होती ती साधारण बऱ्याचशा क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन त्याचं सुरू झालं. आता हे होत असताना ह्याचे फायदे अनेक व्हायला लागले. इलेक्ट्रिसिटी तोपर्यंत आली होती. विजेचा वापर करून औद्योगिक क्षेत्रात उत्क्रांती व्हायला लागली होती. माणसांनी एक गोष्ट एकावेळी एकच बनवण्यापेक्षा अनेक बनवल्या तर त्याला त्याचा प्रॉफिट आहे, त्याचा फायदा कसा आहे हे त्याला समजलं होतं. मग तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या आसपास आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर, संगणकाचा वापर बघायला आपल्याला मिळतो. आणि मग नंतर चौथी औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्याकडे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याचा वापर दिसायला लागतो. या सगळ्या चारही औद्योगिक क्रांतीमध्ये पहिली औद्योगिक क्रांती आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जवळपास एका शतकाचा वेळ गेला. दुसऱ्या औद्योगिक क्रांती आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जवळपास 81 वर्षाचा वेळ गेला. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जवळपास 40 ते 45 वर्षांचा वेळ गेला. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये हा जो 40-45 वर्षांचा वेग आहे हा वेग जवळपास चौथ्या आणि पाचव्यामध्ये 10 ते 12 वर्षांपर्यंत कमी आला. म्हणजे या औद्योगिक क्रांतीमध्ये घडणारे बदल ज्या वेगाने वाढत आहेत हा वेग पुन्हा एकदा लक्षात घेण्याजोगा आहे. म्हणजे आज आपण ज्या AI आणि या वेगळ्या विषयांवर बोलतो आहे हे पाचव्या म्हणजे आत्ता 2023मध्ये जी औद्योगिक क्रांती चालू आहे या पाचव्या औद्योगिक क्रांतीतलं नाही, हे चौथ्या औद्योगिक क्रांतीमधलं तंत्रज्ञान आहे. जग ह्याच्या पुढे गेलं. औद्योगिक क्रांती 5वी होऊ घातली आहे. ह्या प्रत्येक बदलत्या काळामध्ये औद्योगिक क्रांती जशी वाढत गेली, औद्योगिक क्रांतीमध्ये जसे जसे बदल होत गेले याचा अर्थातच वापर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात झालेला दिसतो. म्हणजे इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशन म्हणजे औद्योगिकबद्दल आपण बोलत असताना एखादी गोष्ट बनवण्यासाठीचा लागणारा वेळ हे परिमाण प्रत्येक ठिकाणी गरजेचं आणि महत्त्वाचं समजलं गेलं. मग होणाऱ्या चुका, अचूकता, वेग अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला अतिशय मनापासून ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला हवं की जर एखाद्या गोष्टीमध्ये मला आधी जर 45 मिनटं लागणार असतील, 1.5 तास लागणार असेल, तो जर आता वेग जर 4-5 मिनटावर येत असेल तर मी एका दिवसात जास्तीत जास्त गोष्टी बनवू शकीन. जास्तीत जास्त गोष्टी जर मी बनवायला लागलो तर मला एका गोष्ट बनवायला, एखादं प्रॉडक्ट बनवायला, पर युनिट बनवायला लागणारा खर्च हा देखील कमी होईल. अर्थात माझा होणारा नफा वाढेल. आणि आजच्या या नफा म्हणजेच नफा ह्या युगामध्ये याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे देखील तितकंच खरं.
दुसरा मुद्दा या सगळ्यामध्ये जो येतो तो म्हणजे या औद्योगिक क्रांती, स्पेसिफिकली चौथी औद्योगिक क्रांती ज्याच्यामध्ये आपण बोलतो आहे, ह्यामध्ये दुसरा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे रोबोटिक्स आणि ऑटोमेशन. कडे ऑटोमेशन या नजरेने बघणं. एखादी प्रोसेस मानवी न ठेवता तिला ऑटोमेट करता येईल का, तिथे ऑटोमॅटिक काही गोष्टी घडतील का, असं झालं तर हे, तसं झालं तर ते. आम्ही परत आता मशीन लर्निंगचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याचा इथे असणारा फायदा, त्याचा इथे असणारा समर्पक वापर हे देखील इथे येतं. रोबॉटिक्स म्हणजे आपण अनंत प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी रोबॉट्स बघितले, ऐकले, वाचलेले आहेत. या रोबॉट्समुळे एखादी गोष्ट उचलून दुसरीकडे ठेवा यासाठी लागणारे पिक अँड प्लेस रोबॉट, किंवा एखादी गोष्ट जमिनीवरनं उचलून एका ठिकाणी ठेवा याच्यासाठीचे रोबॉट्स, एखादी अवजड वस्तू उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा, किंवा एखाद्या अशा ठिकाणी जिथे माणसाला काम करणं खूप अवघड जाईल अशा ठिकाणी रोबॉट्सचा वापर घडू लागला. या रोबॉट्समुळे तीच प्रोसेसचा वेग वाढायला लागला, अचूकता यायला लागली, माणसाच्या शारीरिक मर्यादेमुळे होणारे त्रास कमी झाले, माणसाच्या शारीरिक ताकदीनुसार होणारे चुका, एरर्स या कमी व्हायला लागल्या आणि गती अर्थातच वाढली. हे होत असताना चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये पुढची जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ही म्हणजे यामध्ये आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड या सगळ्या गोष्टींचं वापर. या सगळ्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण विविध व्हिडिओजमध्ये अतिशय खोलात जाऊन बोललेलोच आहोत. पण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून औद्योगिक क्षेत्रात काय काय होऊ शकेल हा विचार या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी केला गेला. जगभरातच औद्योगिक क्रांती चौथी ह्याबद्दल बरीच विश्लेषण झालं, संशोधन झालं आणि त्या अर्थी एखादी प्रोसेस करत असताना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्याचे वापर, त्याचे ॲप्लिकेशन्स विविधांगी सापडू लागले. पाचवी औद्योगिक क्रांती जी आता येऊ घातली आहे, ज्याच्यावरती सध्या काम चाललं आहे, यामध्ये कोबॉट नावाची संकल्पना अतिशय प्रामुख्याने बोलली जाते. कोबॉट म्हणजे माणूस आणि यंत्रमानव, माणूस आणि तंत्रज्ञान यांनी एकत्र येऊन केलं गेलेलं काम, या सगळ्यांची सांगड घालून केलं गेलेलं काम, या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करून केलं गेलेलं काम. म्हणजे मित्रांनो, आता माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं आहे किंवा मी माझं काम दुसऱ्यावरती सोपवतो आहे हा विचार नसून तंत्रज्ञान आणि तुम्ही हे एकरूप होऊन कसं काम उत्तम करू शकता हा विचार इथे केला जातो आहे. इथे तंत्रज्ञानाकडे त्या संघातील एक प्रमुख खेळाडू म्हणून, त्या संघातील, त्या चमूतील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून बघितलं जातं आहे. आणि त्या वेगाने, त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता ह्या गोष्टींकडे बघायला लागेल. कुठलंही काम करत असताना इथे तंत्रज्ञानाचा वापर कसा होऊ शकतो, इथे डिजिटल इंटरनेटचा वापर कसा होऊ शकतो, त्या गोष्टींचा फायदा घेऊन आपण तीच प्रोसेस काय वेगळ्या पद्धतीने करू शकतो हा विचार आता सगळीकडे व्हायला लागला आहे. माणसाला त्याची कमतरता जिथे जिथे जाणवते तिथे तंत्रज्ञान किंवा इंटरनेट किंवा संगणक ह्याचा काही फायदा होऊ शकेल का, ह्याचा काही वापर करता येऊ शकेल का हेही दिसेल. म्हणजे एखाद्या मुलाखतीमध्ये आता पुढे काही वेळा तुमची मुलाखत हा एखादा AIचा रोबॉट देखील घेऊ शकतो, हेही लक्षात ठेवायला लागेल. इथपासून ते नजीकच्या काळात काही गोष्टी उचलण्यासाठी, हमाली कामांसाठी आपल्याला वेगवेगळे रोबॉट्स देखील दिसू शकतात. पत्र पाठवायला किंवा कुरिअर्सच्या डिलिव्हरीसाठी आपल्याला वेगवेगळे ड्रोन्स दिसू शकतात, जे AI वापरून विशिष्ट पत्त्यावरती ते पार्सल डिलिव्हर करण्याचं काम करू शकतील. आपल्याला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या गाडीवरती चालवण्यासाठी ड्रायव्हर्सच्या ऐवजी बॉट्स असू शकतात. एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्च इंजिन्सच्या पेक्षा आपल्याला AI ही संकल्पना आपल्याला दिसू शकते. असे विविध गोष्टींचे बदल ह्या इंडस्ट्री 5च्या कोबॉट या संकल्पनेमुळे आपल्याला बघायला मिळतील. या सगळ्या बदलत्या काळात मी शेवट इथे या मुद्द्यावर करीन की समजा तुम्ही एखाद्या डोंगरावरती ट्रेकिंग करायला गेलात, धुकं छान पसरलं आहे, थंडीचे दिवस आहेत. डोंगरावरती गेल्यावर तुम्ही निसर्गरम्य वातावरण मस्त धमाल करत बघताय
आणि किती सुंदर नजारा आहे तो तुम्ही बघताय. पण थोड्या वेळाने तिथे जसा जसं ते धुकं खाली येतं आणि सूर्य उगवतो, तेव्हा जाणवतं की अरे बापरे, अजून अनेक शिखरं आपल्याला गाठायची आहेत. अजून मोठमोठे पर्वतरांगा आपल्यापेक्षा फार उंच आहेत आणि आपण आत्ताशी कुठेतरी सुरुवात केली आहे याची भावना येते. मित्रांनो, आत्ता सध्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण त्या ट्रेकिंगचा अनुभव घेतो आहे. AI हे एक डोंगर चढल्यासारखं आहे. या एक डोंगर चढल्यावरती तुम्हाला दिसेल, अरे वा, आपण बरंच काहीतरी मोठं कमावलं, किती छान सुंदर जग आपल्या आजूबाजूला आहे, ह्या गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल. पण नंतर जसं जसं हा टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा, सूर्याचा उदय अजून होईल, तेव्हा हे धुकं खाली होईल आणि तुम्हाला दिसेल की तंत्रज्ञानाचे अनेकविध डोंगर आपल्या पुढे आवासून उभे आहेत. मेटावर्स नावाचा एक मोठा राक्षस आपल्याकडे चालून येतो आहे. ह्या सगळ्या उद्याच्या जगात, उद्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला जर तग धरायचा असेल, तर आत्ता हा AIचा पर्वत चढून याचा बेस कॅम्पसारखा वापर करायचा आहे. तर आपल्याला ते उद्याचे डोंगर अतिशय लवकर चढता येतील, लवकर त्याचा आपल्याला फायदा करून घेता येतील. नाहीतर त्या युगात जर आपण आत्ताच्याही डोंगर न चढता खालपासून सुरुवात करायची झाली, तर आपण अर्थातच खूपच मागे पडू. धन्यवाद.